ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, दिल्ली हायकोर्टानं पोलिसांना फटकारलेलं आहे। दिल्ली पोलिसांना फटकारलेलं आहे। आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी फटकारण्यात आलेलं आहे। आंदोलनकर्त्यांशी वागताना संयम बाळगण्याची गरज होती। ही मुलं उद्या पोलीस अधिकारी किंवा राजकारणी होऊ शकतात। दिल्ली हायकोर्टाचे दिल्ली पोलिसांना खडे बोल आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाई प्रकरणी सुनावणी पार पडली आहे आणि यावेळी दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। न्यायालयानं पोलिसांना सुनावलेले आंदोलनकर्त्यांशी वागताना संवेदनशीलता, संयम बाळगण्याची गरज अधोरेखित केलेली आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयानं जर पोलिसांमध्ये एवढी समज असती तर कुणीही दिल्ली पोलिसांवर आक्षेप घेतला नसता असं देखील म्हटलेलं आहे। ज्या मुलांवर लाठीचार्ज केला ती मुलं उद्या तुमच्यासारखीच पोलीस अधिकारी किंवा राजकारणी होऊ शकतात। एक दिवस हीच मुलं तुम्हा पोलिसांना गोष्टी घडल्या असत्या। नाही, पोलिसांनी काय ऍक्शन घेतली असती किंवा काय ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, याच्यामध्ये सगळ्यात पहिले ते शांततामय आंदोलन आहे। लोकशाहीच्या मार्गाने ते संसदेच्या दिशेने कूच करणार होते। मग हे आंदोलन करणं चुकीचं आहे का? लोकशाहीमध्ये आंदोलन तर जिवंतपणाचं लक्षण आहे, लोकशाहीच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे। मग तुम्ही जर येणाऱ्या पिढीला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आंदोलनच करू देत नाही आणि मग तुम्ही सगळा दोष जर सरकारतर्फे, राजकीय लोकांतर्फे, पोलिसांतर्फे आंदोलनकर्त्यांवरच देणार असाल तर ते चांगलं नाही ना। राग कधी व्यक्त करायचा, आपलं म्हणणं कधी मांडायचं? नरेंद्र मोदींनी हे आधीच केलं असतं की पंतप्रधान म्हणून बोलावलं असतं या मुलांच्या प्रतिनिधींना, किंवा तुमचं काय दुःख आहे, तुमची काय वेदना आहे, तुम्ही एवढे काय का उपोषणाला बसताय हे विचारलं असतं तर काय फरक पडला असता? अजूनही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिलेला नाही। म्हणजे राजीनामा त्यांनी घ्यायला पाहिजे पटकन। त्यांनी चुका केलेल्या आहेत, त्यांना त्या पदावर काम करण्याचा हक्क नाही, त्यांना काम करण्याची लायकी नाही, हे सिद्ध झालेलं आहे। तर साधे साधे प्रश्न सरकारच सोडवत नाही, सरकार चिघळवते आणि मग सगळा दोष जर आंदोलनकर्त्यांवर लोकशाही मार्गाने जे काही आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर टाकला तर कसं लोकशाहीचं चित्र असेल, तुम्ही सांगा। अगदी असीमजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। ही मुलं उद्या पोलीस अधिकारी किंवा राजकारणी होऊ शकतात। दिल्ली हायकोर्टानं दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावलेले आहेत। कालच्या कारवाईवर दिल्ली हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। तर आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी फटकारण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।